नमस्कार, मी रेणुका गोडकरकर. आजच्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत करते. तर आज आम्ही आखेरीला जाणार आहोत. आज आखेरीचा रथ आहे, त्यासाठी आम्ही आखेरीला जाणार आहोत. तिकडे कशा प्रकारचे दुकानं आहेत आणि रथ पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चाललं तर जाऊया आखेरी. जणांना आखेरीला जाणार होतो म्हणून मी 6 सीटर केलेली. आणि काय झालेलं की आमची तयारी वगैरे झालेली, पण 6 सीटर अजून काय आली नव्हती. म्हणून बघा सुमिताने इथे वाट बघतायत जाण्यासाठी. आमची 6 सीटर आली. आम्ही 6 सीटरमध्ये बसलो, पण काळोख असल्यामुळे ना आतमधलं शूटिंग वगैरे घ्यायला काय भेटलं नाही. त्याच्यानंतर आम्ही ना बघा आखेरीमध्ये येऊन पोहोचलो. बघा अशा प्रकारे त्यांनी लाईटिंग वगैरे केली होती आणि खूप गाड्या वगैरे बघा पार्किंग पूर्ण दिसते. बघा इथे पार्किंग एरिया किती मोठा आहे आणि किती गाड्या लागलेल्या आहेत. आणि काय झालं आज ना लाईट येत जातच होती, त्याच्यामुळे बघा इथे मस्तपैकी त्यांनी लाईटिंग केलेलं, पण लाईट गेल्यामुळे ना आपल्याला ते शूट वगैरे करायला आलं नाही. बघा इथे आपल्या लाईटिंगच्या माळा वगैरे लावलेल्या दिसत आहेत ना. मंडळी एवढी होती ना की चालायला पण भेटत नव्हतं, खूप म्हणजे खूप. आणि लांबून ना रांगा पण दर्शनासाठी ना लांबून रांगा पण लागली होती. मंडळी गर्दी एवढी होती ना की काहीच समजत नव्हतं, कुठून काय चालायचं काय करायचं तेच समजत नव्हतं. आणि बघा पूर्ण मंदिराचा आतमधनं जो रोड आहे ना तिथून पूर्णपणे ही दुकानं वगैरे लागली होती आणि सगळ्या प्रकारची दुकानं वगैरे लागली होती. नंतर आम्ही ना दर्शनासाठी लाईनमध्ये राहिलो. बघा रथ पण बघा अतिशय सुंदर असं त्याने सजवलेलं होतं, पूर्णपणे फुलांनी आणि पूर्णपणे लाईटिंगचं डेकोरेशन केलेलं होतं. तर हे आहे मंदिर पण पूर्ण अतिशय सुंदर असं लाईटिंग वगैरे लावून सजवलेलं होतं. नंतर आम्ही ना दर्शनासाठी मंदिरात गेलो. मंदिरात जसं दर्शन वगैरे घेऊन झालं ना मंडळी, तसं आम्ही बाहेर गेलो. आणि कारण आम्हाला ना थोडीफार खरेदी वगैरे करायची होती आणि भारी वाटत होतं बघा मंदिर एकदम फुलांनी वगैरे आणि लाईटिंगने वगैरे सजवलेलं असल्यामुळे. आम्ही ना रथाच्या इथे गेलो. रथाच्या इथे मस्तपैकी फोटो वगैरे काढले आणि दुकानात वगैरे गेलो, कारण आम्हाला काही खायचं नव्हतं. आम्ही जेवण वगैरे झालेलो घराकडून. त्याच्यानंतर ना बघा रथ बघा असा प्रकारे पूर्णपणे सजवलेला आहे. अतिशय सुंदर रथ त्याने सजवलेला, अतिशय फुलांनी वगैरे आणि लाईटिंग वगैरे सजावट भारीच वाटत होती. आदित्य आणि आरुषसाठी ना आम्ही काय काय खेळणी वगैरे घ्यायची होती, त्यासाठी आम्ही गेलेलो. पण ती दोन्ही मुलं ना एवढी गुणी आहेत ना, त्यांना किती पण विचारलं ना की तुम्हाला कोणती खेळणी पाहिजे काय पाहिजे ते कधीच सांगणार नाहीत. आणि भारी म्हणजे खूप गुणी मुलं आहेत. इथे बघा अतिशय सुंदर असे बांगड्यांचे सेट वगैरे आणि म्हणजे लेडीजसाठी लागणारं साहित्य वगैरे इथे सगळे मंगळसूत्र आहेत आणि वेगवेगळी किचन सेट आहे. त्याच्यानंतर हे बांगड्यांचा सेट आहे, लिपस्टिक आहे, सगळ्या प्रकारचं आहे. तिथे आम्ही जास्त काही घेतलं नाही. त्याच्यानंतर ना इथे ना छोटे छोटे असे ना किचन वगैरे होते. तिथे ना आदूजेवणासाठी म्हणजे आदित्य आणि आरुषसाठी ना मी मस्त सुंदर असे ना किचन वगैरे घेतले आणि ते पण भारीच होते. म्हणजे एवढ्यात काही जत्रा वगैरे नाही, बऱ्याच जत्रा ह्या संपलेल्या आहेत आणि महाशिवरात्र ही आपल्याला माझ्या मते तरी लास्टची जत्रा आपल्याला वाटते खरेदी करण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही बघा अशा प्रकारे सेल्फी पण घेतलेला. माझी पूर्ण फॅमिली आहे आणि पप्पा कुठे तर दुसरीकडे होते वाटतं, फिरत होते. फॅमिलीसोबत ना कुठेतरी फिरायला जाणं खूप भारी वाटतं. आणि आम्ही सुमित आणि आम्ही नेहमी जात असतो, पण पूर्ण फॅमिलीसोबत जाण्याची जी मजा आहे ती काही वेगळीच असते. आळव्यांच्या दुकानातून आम्ही खाजं वगैरे घेतलेलं, कारण नंतर नेहमी खाजं भेटत तिथे, पण जत्रेमध्ये खाजं वगैरे घेण्याची मजा ही वेगळीच असते. मग आम्ही खाजं वगैरे घेतलं आणि ना बरेच काय घेतलं आम्ही. पण ते काय घेतलं ना ते पण मी तुम्हाला लास्ट व्हिडिओत दाखवणारच आहे.
तर बघा मंडई लाईट वगैरे आलेली किती सुंदर वाटतंय बघा. मग अशी आम्ही ना ज्यावेळी आलेलो ना त्यावेळी लाईट वगैरे नव्हती, त्यामुळे ते शूटिंग वगैरे घ्यायला भेटलं नाही. आता बघा मस्त वाटतं. मंदिराला लागून ना बरीच हे आहेत मंदिरं वगैरे आहेत. तिथे बघा भावी देवीचं मंदिर आहे, तिथे पण जाऊन मी दर्शन वगैरे घेतलं. साठी बघा सुंदर असे ना पाणी वगैरे आहे. त्याच्यानंतर जम्पिंगसाठी बघा अशा वगैरे आहे. आदित्य आणि आरुषला ना ह्या गेममध्ये जायचं होतं. मध्ये त्या दोन्ही गेममध्ये काय झालं, पहिला राऊंड चालू होता, त्याच्यानंतर मग सेकंड राऊंडला ते जाणार होते. सेकंड राऊंडला वगैरे गेले आणि किती मजा मारते ते पण तुम्हाला मी दाखवते बघा. आमच्या लहानपणी ना मंडळी एवढं अशा प्रकारचे काहीच गेम नव्हते. आणि गेम जरी असले ना तरी काय व्हायचं, त्या काळी म्हणजे त्या वेळेला आम्हाला कोणी पैसे वगैरे देणारं नव्हतं आणि त्यामुळे असे एन्जॉय करायला भेटलं नाही. तर म्हणजे असे एक मनाला वाटत असेल की मनाला वाटतं की त्यावेळी जर असलं असतं तर आम्ही पण किती एन्जॉय केलं असतं. मंदिराचं प्रवेशद्वार बघा मस्तपैकी त्यांनी सजावट वगैरे केली होती, लाइटिंग वगैरे भारी वाटत होती बघा. अशा प्रकारे बघा आम्ही खरेदी केलेली बघा काय काय आहे ते. मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या रेणुका कोटतरकर ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.